अगं ऐकलं का? हा बोला ना. मी जरा गावात जाऊन आलो. तो आपलं लक्ष राहू दे, इथं तोवर काम चालू दे. तुम्ही फक्त हिंडा, मी करते इथं काम. अहो काय चाललंय, अजून लाईट बिल नाही भरली. लाईट बिल तरी भरून या. तर लाईट बिल नाही भरली तर हे कांदे जेवढे आले ते पण नाही राहायचे नीट नाटके. कुठून पण काही पण ऍडजस्ट करा, पहिले ते लाईट बिल भरा बरं. अगं तुला माहिती आहे का, आता आपल्या महायुती सरकारनं शेतकऱ्यांसाठी वीज ही एकदम मोफत केली आहे. खरंच? हा. अगं मला आठवतंय, लहानपणापासून आहे ना ही वीज बिलांची वसुली चालू व्हायची आणि चांगली तोंडाला आलेली पिकं जायची आमची. पण आता हे महायुती सरकार शेतकऱ्यांच्या मागं ठामपणे उभं आहे बघ. आणि त्यामुळंच आपण पण येत्या निवडणुकीच्या काळात महायुतीच्या उमेदवारांमागं ठामपणे उभं राहायचं. कारण जे सरकार शेतकऱ्यांच्या मागं भक्कमपणे उभं आहे, शेतकरी त्या सरकारच्या मागं भक्कमपणे उभं राहणार. त्यामुळंच मी म्हणतोय, जे सरकार शेतकऱ्यांच्या मागं भक्कमपणे उभं राहते, शेतकऱ्यांनी सुद्धा त्याच सरकारच्या मागं भक्कमपणे उभं राहायचं. शेतकऱ्यांचं सरकार, महायुती सरकार.